अजित पवारांच्या पक्षाची उमेदवार यादी ही जाहीर झालेली आहे। अजित पवारांच्या पक्षाची उमेदवार यादी ही जाहीर झालेली आहे। 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या पहिल्या यादीमध्ये 38 उमेदवारांना स्थान देण्यात आलेलं आहे। बारामतीमधून खुद्द अजित पवार निवडणूक लढणार आहेत। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची यादी जाहीर झालेली होती आणि त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवार यादी जाहीर झालेली आहे। येवल्यातून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळालेली आहे। बारामतीमधून अजित पवार हे खुद्द लढणार आहेत। 38 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 38 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। इंदापूरमधून दत्ता भरणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। बारामतीमधून अजित पवार लढणार आहेत। दिंडोरीमधून नरहरी झिरवळ हे रिंगणात असणार आहेत। परळीमधून धनंजय मुंडे यांना देखील उमेदवारी मिळालेली आहे। इगतपुरीमधून हिरामण खोसकर यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। शहापूरमधून दौलत दरोडा हे देखील रिंगणात असणार आहेत। अमळनेरमधून अनिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 38 उमेदवारांची यादी आज जाहीर झालेली आहे। माणिकराव कोकाटे यांना सिन्नरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। निफाडमधून दिलीप बनकर यांना देखील उमेदवारी मिळालेली आहे। देवळालीमधून सरोज अहिरे या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। दिलीप वळसे पाटील यांना आंबेगावमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। श्रीवर्धनमधून आदिती तटकरे यांना देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे। जुन्नरमधून अतुल बेनके यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 38 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। आपण जर पाहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 38 उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर झालेली। यात अजित पवार सोबत असलेले किंवा मग पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी संपूर्ण राष्ट्रवादीतून जे अजितदादांसोबत बाहेर पडलेले आमदार जे ते सोबत असलेले आपल्याला पाहायला मिळते। यात 37 उमेदवार जे ते अजित पवारांसोबतच होते। एक नवीन नाव फक्त जे ते आपण पुढारीने कालच या संदर्भातलं वृत्त दिलं होतं ते म्हणजे नजीब मुल्ला यांचा। तर थेट जितेंद्र आव्हाड यांच्या समोर अल्पसंख्याक चेहरा जो आहे तो देण्यात आलेला आणि ते 38वं नाव जे आहे ते नजीब मुल्ला आहे। त्यांना कालच एबी फॉर्म देण्यात आला होता। त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर दिलीप वळसे पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ, धर्मराव बाबा आत्रे या सगळ्यांना जी ती उमेदवारी दिलेली आहे। म्हणजे पहिली 9 नावं जे ती मंत्रिपद आता जे मंत्रिपद भूषवलेले त्या लोकांची आहेत। त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपण माजलगाव मधून प्रकाशदादा सोळंके यांना सुद्धा उमेदवारी जी ती देण्यात आलेली आहे। सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे यांची पुन्हा वर्णी लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बारामतीमधून नेमका उमेदवार कोण याचा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या आणि पुन्हा एकदा आता बारामतीचा गड सांभाळायला अजित पवारांनी आपली स्वतःची उमेदवारी जाहीर केल्याची माहिती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता ही पहिली यादी असणार, त्यामुळे ह्यात नेमकी सोबत आलेल्यांची आणि आतापर्यंत अजित पवारांची साथ देणाऱ्यांच्या आमदारांची घोषणा यात करण्यात आलेली, उमेदवारांची घोषणा यात करण्यात आलेली। या पुढची जी यादी असणार आहे जर आपण जर पाहिलं तर अजित पवारांच्या वाटेला एकंदरीत बोललं जाते की 60 जागा येऊ शकतात, 60 ते 65। त्यामुळे या 38च्या नंतरचे उमेदवार कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच्यात नवीन नावं कोण कोण असणार, कोणत्या पक्षाचे असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अजय, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या यादीवर जर नजर टाकली तर या यादीमध्ये प्रस्थापित नेत्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। जे आधी मंत्री होते, जे आधी आमदार होते त्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे। जसं मी म्हटलं की ज्या वेळेस राष्ट्रवादीमध्ये बंड उठाव किंवा राष्ट्रवादी सत्तेत सामील झाली महाविकास आघाडीची साथ सोडून, त्यावेळेस अजित पवारांसोबत जे जे आमदार गेले होते त्या सर्वांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जे ती घोषित करण्यात आली। म्हणजे ज्यावेळी अजित पवारांवर विश्वास दाखवला गेला होता तोच विश्वास आता अजित पवारांनी पुन्हा एकदा त्यांच्या सोबत आलेल्या आमदारांवर दाखवलेला आहे आणि त्यांना उमेदवारी जे घोषित केलेले
पहिली जर नावं पाहिली तर पहिल्या 10 मध्ये 9 मंत्र्यांची नावं आपल्याला पाहायला मिळतात. तसेच विधानसभेचे एकंदरीत उपसभापती जे नरहरी झिरवळ यांचं सुद्धा नाव आपल्याला पाहायला मिळते. मागच्या दिवसांपासून चर्चा होती अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे अतुल बेनके जाणार का तर नाही, अतुल बेनकेंना सुद्धा पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्या संपूर्ण 38 जणांमध्ये एक फक्त नाव नवीन आलेलं आहे, ते म्हणजे की कळव्या मुंब्र्यातलं तिकडे नजीब मुल्ला यांना थेट जे ती उमेदवारी देण्यात आलेली आहे. बाकी जी 37 नावं आहेत ती आधीपासूनच आमदारकीची धुरा सांभाळत आली होती. ज्यावेळेस शरद पवारांनी महाविकास आघाडीची साथ सोडून राष्ट्रवादी वेगळी झाली आणि सत्तेत सामील झाली, त्यावेळेस अजित पवारांसोबत जे आमदार गेले होते त्या सर्वांना पुन्हा एकदा उमेदवारी जी आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ह्यात नवीन नावं अद्याप कोणतीही आलेली नाहीत. पण यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पुढची नावं कोणाची असणार हा महत्वाचा पेच असणार. पुढे नेमकी कोणाला ही संपूर्ण नावं देण्यात जाणार, कारण की पुढची जी नावं असणार आहेत ती थेट आपल्याच पक्ष म्हणजे आधी आपल्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा असणार आहे. त्यामुळे तिथे नेमका अजित पवारांचा गड राखण्यासाठी अजित पवार कोणाकोणाला मैदानात उतरवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच अजय, मात्र आणखी एक महत्वाची गोष्ट आहे यामध्ये, बारामतीमधून अजित पवार असणार आहेत. त्यांच्या समोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार हे निवडणूक लढणार असल्याचं समोर येतंय. त्यांनी 26 तारखेला आपण एबी फॉर्म भरणार असल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे. या लढतीकडे कसं पाहायचं? अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार म्हणजे काका पुतण्या यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. आपण जर पाहिलं तर या आधीच बारामतीत लोकसभेच्या वेळेस ननन भाऊजाई किंवा मग एकंदरीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हा वाद जो आहे तो लोकसभेला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुनेत्रा पवार यांच्या रूपात उमेदवार देण्यात आला होता, पण त्यांना पराभव पाहायला मिळाला होता. यंदा नेमकं बारामतीमधून कोणाचं नाव येणार आणि अजित पवार बारामती लढणार की नाही अशी चर्चा होती. त्याच्यातून नंतर आता अजित पवारांचं नाव बारामतीतून समोर आलेलं आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोण अशा एकंदरीत चर्चा ज्या आहेत त्या आताही सुरू आहेत. त्याच्यात युगेंद्र पवार यांचं नाव कालपासूनच माध्यमांमध्ये चर्चेत आहे, पण अद्याप या संदर्भातून पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती जी ती देण्यात आलेली नाही किंवा मग पक्षाकडून अधिकृतरित्या त्यांना अद्याप एबी फॉर्म जो असतो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना जोपर्यंत उमेदवाराच्या हातात एबी फॉर्म पडत नाही तोपर्यंत तो उमेदवार स्वतःलाही अधिकृत उमेदवार म्हणून पाहत नाही. त्यामुळे एबी फॉर्मची जी लगबग आहे ती अद्याप सुरू झालेली नाही आणि अद्याप युगेंद्र पवार यांना एबी फॉर्म जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बारामतीत अजित पवार रणांगणात उतरलेले आहेत आणि आता अजित पवारांच्या समोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नेमकं कोण हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. तसंच जर पाहिलं तर इतर मतदारसंघ जे आहेत जे गाजलेले मतदारसंघ आहेत अजित पवारांच्या सोबतच म्हणजे छगन भुजबळांचा मतदारसंघ असो, दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ असो किंवा जे हे 9 मंत्री पहिल्या फळीत ज्यांनी जाऊन अजित पवार महाविकास आघाडीची साथ सोडून थेट महायुती सत्तेत सामील झाले आणि नव्याने 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्या 9 मंत्र्यांच्या समोर आता थेट मंत्र्यांच्या समोर नवीन चेहरा शरद पवारांची राष्ट्रवादी कोण देणार हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असणार आहे. नक्कीच अजय, आणखी एक महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे इगतपुरी. या ठिकाणी काँग्रेसमधून अजितदादांसोबत आलेले हिरामण खोसकर यांना देखील पहिल्या यादीमध्ये स्थान मिळालंय. आपण जर पाहिलं तर हिरामण खोसकर यांचा नुकताच प्रवेश जो आहे तो रात्री उशिरा अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी दाखल झाला होता. मी स्वतः वार्तांकन करण्यासाठी त्या ठिकाणी होतो. हिरामण खोसकर यांच्यावर आधीच काँग्रेसमध्ये नाराजी होती. त्यांनी विधान परिषदेला एकंदरीत विरोधात मतदान केलं अशी सुद्धा शंका जी आहे त्यांच्यावर घेण्यात आली होती आणि त्याच्यानंतर हिरामण खोसकर यांनी जो आहे तो प्रवेश केला. त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता जी आदिवासी समाजाची किंवा एसटी संदर्भातली जी आंदोलनं एसटी समाजाची जी आंदोलन सुरू होती त्यावेळेस हिरामण खोसकर नरहरी झिरवळ आपल्याला एकत्र आलेले पाहायला मिळत होते आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक वेळा त्यांचे संवाद जे ते अजित पवार यांच्याशी होताना पाहायला मिळत होते. तसेच अनेक वेळा हिरामण खोसकर हे अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात सुद्धा पाहायला मिळत होते आणि त्याच्यानंतर आता त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आता त्यांची पहिल्याच यादीत जी आहे ती वर्णी लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हिरामण खोसकर यांच्याही नावावर शिक्कामोर्तब जो आहे तो इगतपुरी मतदारसंघातून झालेला पाहायला मिळतो. आपण जर पाहिलं मागच्या टर्मला हिरामण खोसकर यांचा चांगला विजय त्या ठिकाणाहून झाला होता. एक आदिवासी भागातील चेहरा समाजाचं नेतृत्व म्हणून हिरामण खोसकर यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हा संपूर्ण एकंदरीत एजेंडा जो आहे तो अजित पवारांकडून रचला गेला होता आणि हिरामण खोसकर यांना ही आता उमेदवारी देण्यात आलेली आहे. अजय, आणखी एक महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे येवला. येवल्यामधून भुजबळांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या मतदारसंघामध्ये मराठा किंवा जरांगे फॅक्टर हा देखील महत्वाचा ठरणार आहे. आपण जर पाहिलं तर येवल्याच्या नावासाठी अनेक इच्छुकांचे फॉर्म शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलेले आहेत. छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा अशा
स्थानिक मतदारसंघातून येताना पाहायला मिळतात आणि येवल्यात खरं तर जसं तू म्हटलास की येवल्यात मराठा आणि ओबीसी हा चार्टर होताना पाहायला मिळतील. एकंदरीत छगन भुजबळ हे ओबीसी नेतृत्व करणारं महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. राजकारणातलं एक महत्वाचं ना ओबीसी नेतृत्व करणार म्हणून पाहिलं जातं आणि त्या ठिकाणी जरांगे फॅक्टर करण्याचा प्रयत्न नक्कीच करत अजय, मी तुला होता. थोड्या वेळासाठी थांबवतो.